12वीत शिकत असलेल्या मुलीला चक्क विधवा दाखवून तिला घरकुल योजनेतून घरकुल देण्याचा घाट आदिवासी विकास विभागाने घातलाय। विशेष म्हणजे या मुलीच्या आईलाही अन्य योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आल्याने एकाच जागेवर 2 घरकुल उभे राहत आहेत। 2023-24 मध्ये शबरी घरकुल योजनेतून करंजाळी तालुका पेठ गावात 14 जणांना घरकुलाचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते। ग्रामसभेत 14 जणांची नावे निश्चित करून यादी आदिवासी विकास विभागाच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात आली। या विभागाने मात्र या यादीतील नावांना प्राधान्य देण्याऐवजी भलतीच नावे निश्चित केली। हे करताना 12वीत शिकणाऱ्या एका मुलीला चक्क विधवा दाखवून तिला घरकुलाचे लाभार्थी करून घेण्यात आले। म्हणजे लग्न तर दूरच, पण त्याआधी तिच्या नवऱ्यालाच स्वर्गवासी करून टाकण्याची किमया आदिवासी विभागातील संबंधित कर्मचाऱ्याने साधली। ही संगणकातील तांत्रिक चूक असल्याचे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्यांनीही तांत्रिक चूक म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून या कर्मचाऱ्याची पाठराखण केली। खरे तर पैसे घेऊन लाभार्थी निश्चित केले गेल्याचा आरोप गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलाय। जिचे लग्नच झाले नाही त्या मुलीला विधवा दाखवून घरकुलाचा लाभ देण्याचा घाट घातला जात असल्याने लोकप्रतिनिधींच्या आरोपाला बळकटी मिळत आहे। दुसरीकडे या मुलीच्या आईलाही अन्य योजनेतून घरकुल मंजूर करून देण्यात आले आहे। म्हणजे एकाच जागेवर 2 घरकुल उभे राहणार आहेत। एकाच घरात दोघांना एकाच योजनेचा लाभ देण्यात येत नसल्याचा नियमही पद्धतशीरपणे हरताळ फासण्यात आला आहे।